राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मुरुड या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी लातूर व मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। या कार्यक्रमाप्रसंगी योगेश मुळजे मंडळ कृषी अधिकारी मुरुड, जलतज्ञ श्री कोळेकर सातारा, अमोल बनसोडे सहाय्यक कृषी अधिकारी मुरुड, अरविंद कांबळे सहाय्यक कृषी अधिकारी शिराळा, वीरनाथ सूर्यवंशी सहाय्यक कृषी अधिकारी माटेफळ, श्री वैभव सापसड उपसरपंच मुरुड, वैजनाथ नाडे चेअरमन मुरुड, श्री धनंजय पवार DRP प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग लातूर या ठिकाणून हे सर्व अन्न प्रक्रिया उद्योग, ज्याच्यामध्ये की शेतकऱ्यांनी फक्त माल उत्पादित न करता त्याच्यावर प्रक्रिया उद्योग स्थापन करावे आणि आपलं उत्पादन वाढवावं। कारण आपण जर आपलं उत्पादन डायरेक्ट बाजारपेठेत विकलं तर तेवढी किंमत मिळत नाही। आपण खूप दिवसापासून शेती करत आहोत, कोणताही हंगाम आला तर ज्यावेळेस प्रत्यक्षात त्याचं फळे सुरू होतात किंवा सुगी होते, ज्यावेळेस आपल्या पिकांची फळे होऊन मार्केटमध्ये विकायची वेळ येते त्यावेळेस लगेच त्याच्या किमती कमी व्हायला लागतात। आहे का नाही? कोणत्याही असं आता हरभरा असेल असेल त्यावेळेस भरपूर असतात, म्हणजे मार्केटमध्ये हरभरा आहे व्यापाऱ्यावर त्याची किंमत कमी करते। शासनाचा हमी भाव जे असतात आता आपल्याला तेवढा वेळ थांबायला वेळ नसते, कारण आपण पेरणीपासून महाराष्ट्र जलमंत्र एक संस्था आहे सातारा अंतर्गत रजिस्टर्ड आत्माला आणि त्याचा अध्यक्ष आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर 60 ते 65 हजार शेतकऱ्यांमध्ये कार्यशाळा आतापर्यंत राबवलेली आहे। तर आजच्या कार्यक्रमाचा हेतू आहे क्षारफळ जमीन क्षारयुक्त पाणी, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। आजचा कार्यक्रम शॉर्टमध्ये घेणार आहे। कार्यशाळा ॲक्च्युली 6 तासाची कार्यशाळा असते, तेवढ्या वेळ आपल्याकडे नाही आहे, पण येणाऱ्या 20-25 मिनिटामध्ये फास्ट मेन पॉईंट कव्हर करत आणि तुम्ही जे आणलेले सॅम्पल आहेत त्या प्रत्येकाची या ठिकाणी चाचणी करून देणार आहे। या पाण्याचा हार्डनेस किती आहे, याचा pH किती आहे, या पाण्यामध्ये तुमची औषधं खतं फवारणी किती % लागू पडतात, याच्यामध्ये तुम्ही सीझनला कपास पीक घ्यायचं असतं, कपास जास्त पिकं कुठले असतात तुमचे सोयाबीन, हरभरा आणि ऊस। 12 महिने चालणारं पीक म्हणलं तर ऊस आणि सीझनेबल म्हणलं तर सोयाबीन, बरोबर आहे? सोयाबीन हरभरा। आता करंट पीक म्हणलं तर ऊस आहे तुमच्याकडे, बरोबर? पहिला प्रश्न माझा सर्व शेतकऱ्यांना हा राहणार आहे, दिवसेंदिवस औषधं खत आणि फवारण्या याचं प्रमाण वाढत चाललंय का कमी होत चाललंय? आणि उत्पादन हे सर्व संशोधन त्याच्यावरती, कारण महात्मा फुले कृषी राहुरीला पण कनेक्ट आहे, कृषी विज्ञान केंद्र पारला पण कनेक्ट, तीन विद्यापीठ राज्याचे आहे। तर आतापर्यंत जे बी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जे बी इन्फॉर्मेशन दिलेली शेतकरी वर्गासाठी त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो त्यांनी जे पाठ समजवलं आहे, जो दिवसेंदिवस खताचं प्रमाण का वाढलं, औषधाचं प्रमाण का वाढलं, फवारण्याचं प्रमाण का वाढलं, 1 मिलीचं प्रमाण 2 मिली का गेले। आपण सुरुवात जसं पहिलं आपण डेलिकेट असेल, ट्रेसर असेल, कोरोजन असेल, कृषीनाशक असेल, तणनाशक असेल, कीटकनाशक असेल, आपण 10 वर्ष जर पाठीमागं जर गेलो, एखादा मॉलिक्युल आपल्याकडे जर दुकानातून घेऊन येतो तर आपल्याला अर्धा मिलीमध्ये सुद्धा रिझल्ट देत होता। लिटरला अर्धा मिली घेतलं तरी तणनाशक 30 ते 40 मिली 50 मिली घेतलं तरी रिझल्ट देत होता, पण आज आपण 100-150 पर्यंत शेतकरी पोहोचलाय।